आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या सर्वात मोठ्या बातमीनं। प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक यांची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। आज ईडीच्या कार्यालयात ही चौकशी होणार आहे। सरनाईक पिता पुत्रांवरती आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक यांची चौकशी केली जाणार आहे। ईडीच्या कार्यालयात आज प्रताप आणि विहंग या दोघांची चौकशी होणार आहे। सरनाईक पिता पुत्रांवरती आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केलेला आहे। प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक यांच्यावर ईडीनं चौकशीचा बडगा उभारलेला आहे। विहंग सरनाईक यांची मंगळवारी सलग 5 तास चौकशी झालेली होती। याआधी मंगळवारी सकाळी ईडीनं विहंग सरनाईकांच्या घरी, प्रताप सरनाईकांच्या घरी आणि पूर्वेश सरनाईकांच्या घरी छापे टाकलेले होते। यानंतर ईडीनं विहंग सरनाईक यांना पूर्वेश सरनाईकांच्या घरी नेऊन त्यांची समोरासमोर चौकशी केलेली होती। यानंतर विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं होतं। त्यांना ईडीच्या कार्यालयात आणून त्यांची चौकशी केली गेलेली होती। संध्याकाळी प्रताप सरनाईक मुंबईत परतल्यानंतर प्रताप सरनाईक यांना चौकशीचं समन्स बजावण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपला प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडला जातोय। विशाल, प्रताप सरनाईक यांना सुद्धा आज ईडीनं समन्स बजावलेला आहे, काय अधिक माहिती सांगशील? नक्कीच ईडीनं प्रताप सरनाईक यांना सुद्धा समन्स बजावलेला आहे आणि प्रताप सरनाईक जे आहेत आता ईडी कार्यालयात पोहोचून थोड्याच वेळात। खरं तर ही चौकशी जर आपण पाहायला गेली तर मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात पूर्णपणे चौकशी जी आहे ती सुरू असताना आपल्याला दिसून येत आहे। मात्र ईडीकडून अद्याप कोणतंही प्रेस रिलीज जे आहे ते समोर आलेलं नाही। नेमकं कोणत्या प्रकरणात ही चौकशी सुरू आहे याचा खुलासा जो आहे तो ईडीने केलेला नाही। पूर्णपणे गुप्ततेत ही चौकशी जी आहे ही होताना दिसून येते। काल प्रताप सरनाईक यांच्या मुलांची चौकशी झाली, जवळपास तब्बल 5 ते 6 तास त्यांच्या मुलांची चौकशी चालू होती आणि त्यानंतर ईडीच्या हातात महत्वाचे पुरावे असल्याची सूत्रांकडनं माहिती कळते आणि त्यानुसारच प्रताप सरनाईक यांची चौकशी जी आहे ती आज सुरू असणार आहे। विचार अगदी खरं विशाल, तू सांगतोयस त्या पद्धतीने प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू असणार आहे, त्यांची आज चौकशी होणार आहे। विशाल, पण आपण बघितलं साधारण ज्या वेळेला पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांची चौकशी झाली होती त्यानंतर प्रताप सरनाईक हे मुंबईत परतले होते। त्यांनी दावा केला होता की या चौकशीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नाही किंवा ईडीनं कोणतीही नोटीस बजावलेली नाहीये। मात्र आज प्रताप सरनाईक यांना ईडीनं समन्स बजावल्याचं कळतं आहे, काय सांगशील त्याबद्दल? नक्कीच खरं तर ईडीनं ज्या प्रकारे काल कारवाई केली होती प्रताप सरनाईक यांच्या दोन्ही मुलांना जे आहे पूर्वेश आणि विहंगला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी जे आहे मुंबईत आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण चौकशी जी आहे ती सुरू असताना दिसून येते। खरं तर काल प्रताप सरनाईक ज्या बाहेर देशात होते मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम संजय राऊत यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेला सांगितलं होतं की हे सूडबुद्धीनं होतं, याच्यामध्ये आम्ही याच्या कायदेशीर मार्गाने जाऊ आणि आम्हाला कोणतीही पूर्व कल्पना न देता छापेमारी आणि चौकशी जी आहे ती केलेली आहे। मात्र आज ईडीनं प्रताप सरनाईक यांना समन्स देऊन ईडी कार्यालयात बोलावलेलं आहे। अगदी खरं विशाल, तू सांगतोयस त्या पद्धतीनं आता सरनाईक पिता पुत्रांवरती ईडीनं चौकशीचा फास आवळलेला आहे। मात्र या चौकशीला आपण घाबरणार नाही आणि जर आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो दबाव आपण सहन करणार नाही, असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलेलं होतं। धन्यवाद विशाल, तू दिलेल्या या माहितीसाठी। आता पाहूयात पुढची मोठी बातमी मराठा समाजाच्या संदर्भातली। मराठा समाज पुन्हा एकदा संतप्त झालेला आहे। शिक्षणातलं मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र सरकारनं तसा अध्यादेश काढलेला आहे।
एसईबीसीचं आरक्षण न देता प्रवेश सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत। राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे। शिक्षणातलं मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने तसा अध्यादेश काढलाय। एसईबीसीचं आरक्षण न देता प्रवेश सुरू करा असे आदेश राज्य सरकारने काढलेले आहे। राज्य सरकारने मराठा समाजासोबत अन्याय केल्याची भावना मराठा समाजाची झालेली आहे। पुढची बातमी आपण पाहतो आहोत। महावितरणच्या पदभरतीवरनं मराठा समाज आक्रमक झालेला आहे। महावितरणमध्ये एसईबीसी प्रवर्ग वगळून पदभरती होणार आहे। महावितरणनं परिपत्रक काढलेलं आहे। महावितरणमध्ये उपकेंद्रक सहाय्यक पदासाठी कंत्राटी भरती केली जाणार आहे। मराठा समाज आणि संभाजीराजे छत्रपती यांची फसवणूक केल्याचा आरोप मराठा समाजाने केलेला आहे। आपण पाहतो आहोत महावितरणमध्ये सुद्धा आता भरती केली जाते आहे आणि राज्य सरकारनं दुसरीकडे मराठा आरक्षण शिक्षणात रद्द केलेला आहे। यामुळे मराठा समाज चांगलाच संतापलेला आहे। अधिक माहिती जाणून घेतो आहोत। आपला प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर आपल्या सोबत थेट पुण्यातनं जोडला जातोय। ज्ञानेश्वर, एकीकडे राज्य सरकार दावा करत होती की मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही, मात्र दुसरीकडे शिक्षणातलं तर आरक्षण रद्दच केलं। मात्र त्याचबरोबर आता एमएससीबी मध्ये जी भरती होणार आहे ती सुद्धा एसईबीसी प्रवर्ग वगळून होणार आहे। काय मराठा समाजाच्या प्रतिक्रिया येत आहेत? नक्कीच अत्यंत महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे। मराठा आरक्षणाच्या गोष्टींसंदर्भात दोन मुद्दे पुढे येतात। एक, महावितरणमध्ये जी काही नोकर भरती होते आहे त्यामध्ये एसईबीसी प्रवर्गातल्या ज्या काही जागा त्या राखीव ठेवल्या जाणार आहेत, त्या वगळल्या जाणार आहेत आणि त्याशिवाय ती भरती होणार आहे। तर दुसरीकडे जे प्रवेश शैक्षणिक रखडलेले होते ते आता रखडलेले प्रवेश सुरू करा आणि त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भाने ज्या काही आरक्षणाच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांना जागा नाहीये। अर्थात संतापाची भावना व्यक्त केली जाते आहे। पुन्हा एकदा आंदोलन करू असं मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात येत आहे। यातली एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वारंवार मराठा समाजाला आश्वासनं दिली जातात, तुमचा कोणताही तोटा होणार नाही, तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही असं सांगितलं जातं। मात्र आज असा आदेश आल्यानंतर संतापाची भावना आहे, कारण जे रखडलेले प्रवेश होते त्या प्रवेशांमध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा व्हावा अशी इच्छा होती, तशी भावना होती। मात्र आता हे परिपत्रक हा अध्यादेश पुढे आल्यानंतर जे प्रवेश आहेत त्या प्रवेशामध्ये मराठा समाजाला कुठलाही लाभ मिळणार नाही म्हणून तर संताप आहेत। मात्र दुसरीकडे ज्या महावितरणमध्ये जागा भरल्या जाणार आहेत, अर्थात त्या कंत्राटी पद्धतीच्या जरी असल्या तरी जी काही नोकर भरती होणार आहे त्यामध्ये देखील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। अर्थात जे काही न्यायालयाकडून सांगण्यात येईल त्या गोष्टींचा विचार करू असं एक वाक्य जरी त्या परिपत्रकामध्ये असलं तरी मात्र आता होणाऱ्या नोकर भरतीमध्ये मराठा समाजाला फायदा होणार नाही हेच स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन महाराष्ट्रभर आम्ही करू असं मराठा समाजाकडून सांगण्यात अगदी खरं ज्ञानेश्वर, तू सांगतोयस त्या पद्धतीनं फक्त हा प्रश्न नोकर भरतीचा नाहीये। म्हणजे मराठा समाज वारंवार हेच सांगत होता की मुळातच आम्हाला शिक्षणामध्ये प्रवेश मिळताना आमच्यावरती अन्याय होतोय, त्यामुळे चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नाही, मुलं पास झाल्यानंतर त्यांना नोकरी मिळत नाही, म्हणजे ते एक अख्खीच्या अख्खी पिढी ही त्यांची बर्बाद होती आहे। यासाठी त्यांना आरक्षण पाहिजे होतं। राज्य सरकारनं आरक्षण देऊ असं म्हटलं, मात्र महावितरण मधली जी भरती होती आहे ती मराठा समाजाला वगळून होती आहे। दुसरीकडे शिक्षणामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण अपेक्षित होतं ते सुद्धा आता मिळत नाहीये। राज्य सरकारनं एसईबीसीच्या शिवायच प्रवेश करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता मराठा समाज दोन्ही बाजूनं म्हणजे शिक्षण आणि नोकरी या दोन्ही बाजूने मराठा समाज कात्रीत सापडलाय का? नक्कीच हा मराठा समाज कात्रीत सापडलाय असं म्हणायला जागा आहे। कारण
जो मुद्दा एमपीएससी परीक्षेच्या वेळी पुढे आला, आंदोलनं झाली, एमपीएससीची परीक्षा रद्द झाली, कारण न्यायालयामध्ये हा विषय अर्थात अजूनही प्रलंबित आहे. त्याच्यावरती पुढे काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र हे होण्या अगोदर राज्यातले जे काही प्रवेश आहेत, अर्थात 11वी 12वीचे असतील किंवा पदवीचे असतील, हे होण्यासाठी म्हणून आता किती दिवस वाट पाहायची असाही सरकार पुढे प्रश्न असला तरी मराठा समाजाची नाराजी आहे की आमच्यासाठी कुठलाही ठोस निर्णय येण्या अगोदर हा जो अध्यादेश काढला जातोय त्यातून मराठा विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान, या गोष्टींना उत्तर कोण देणार. अर्थात सगळ्या विद्यार्थ्यांना कात्रीत पकडणं चुकीचं जरी असलं तरी इतक्या दिवसांपासून मराठा समाज आंदोलनं करतोय, न्यायाची मागणी करतोय, विनवणी करतोय. मात्र ही विनवणी कोणी ऐकत नाही. सरकारकडून पुन्हा एकदा निराशा मराठा समाजाची झाल्याचं चित्र, हा जो काही मराठा आरक्षणाच्या प्रवेशाच्या संदर्भाने, शैक्षणिक प्रवेशाच्या संदर्भाने आलेला पुढे मुद्दा आहे, त्यातून हे चित्र स्पष्ट झालं. ज्ञानेश्वर, तुला फक्त एकच मिनिटामध्ये थांबवतोय. आपल्या सोबत केदार सूर्यवंशी, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. केदारजी, एकीकडे राज्य सरकार सांगतंय की आम्ही मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही, सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, आणि दुसरीकडे जर राज्य सरकारच्या वतीनं असे अध्यादेश काढले जात असतील, महावितरणमध्ये भरती केली जात असेल, शिक्षणातलं जर मराठा समाजाचं आरक्षण काढलं जात असेल, ते वगळून प्रक्रिया पूर्ण केली जात असेल, तर मराठा समाजाची आता नेमकी भूमिका काय? नमस्कार. आता मराठा समाजाची भूमिका अशी असेल की जोपर्यंत बाकीचे इतर ज्या गोष्टी आहेत जोपर्यंत आम्हाला लागू होत नाही आरक्षण, तोपर्यंत कुठली भरती होऊन देऊ नका. कारण याच्यामध्ये पूर्णपणे अन्याय होतोय मराठा समाजावरती. आणि न्यायालयीन प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत स्थगिती उठत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची भरती सरकारने करू नये अशी आम्हाला सरकारच्या दप्तरी आपली विनंती मांडायची. विनंती होती, मात्र दुर्दैवानं ती तुमची विनंती मान्य झालेली नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा समाज हा काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे. मी पुन्हा एकदा जातोय माझा प्रतिनिधी ज्ञानेश्वरकडे. ज्ञानेश्वर, आपण पाहिलं की मराठा समाजाने अद्यापही सरकारला विनंत्या केलेल्या आहेत. मराठा समाज आक्रमक जरी झाला असला तरीही या समाजानं अद्यापही हिंसेचा मार्ग अवलंबलेला नाहीये. सरकारला वारंवार विनंत्या केल्या जात आहेत, निवेदनं दिली जात आहेत, मात्र सरकारकडनं मराठा समाजाकडे दुर्लक्षच केलं जातंय का? अर्थात आत्ताच्या ह्या सगळ्या निर्णयानंतर असं म्हणायला जागा आहे, जर सगळ्या गोष्टी पुढे आल्या असत्या आणि त्यावर विचार झाला असता आणि मराठा समाजाच्या बाजूने निर्णय आला असता तर दुर्लक्ष होत नाही असं म्हणता आलं असतं. मात्र आता इतकी आंदोलनं झाली, आक्रमक भूमिका रोखठोकपणे प्रत्येक समाजातल्या घटकांना मांडण्याचा प्रयत्न केला, सरकारला पत्र पाठवली, विनवणी केली, विनंत्या केल्या. मात्र एवढं सगळं झालेलं असताना देखील सरकार मराठा समाजाचं ऐकत नाही असं चित्र पाहायला मिळतंय. एकूणातच काय तर आता शैक्षणिक जे प्रवेश होतील त्यामध्ये मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नाही. खुल्या प्रवर्गातून त्यांना प्रवेश घेता येईल आणि त्यातून होणारं मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान हे मोठं असेल. त्याच्यासाठी म्हणून केलेली आंदोलनं, त्याच्यासाठी म्हणून मराठा समाजातल्या काही वीर तरुणांचं झालेलं बलिदान जे आहे ते देखील वाया जातंय का, असाही प्रश्न मराठा आंदोलकांपुढे, मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांपुढे उभा ठाकलेला आहे. अगदी खरं. ज्ञानेश्वर, माझ्यासोबत असाच जोडलेला राहा. आपल्या सोबत मराठा समाजाचे विकास पासलकर जोडले गेलेले आहेत. विकासजी, पहिली प्रतिक्रिया तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. एकीकडे राज्य सरकार मराठा समाजाला आश्वासन देते आणि दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीनंच मराठा समाजाची फसवणूक होतीये का? एकीकडे महावितरण मधली भरती SEBC प्रवर्ग वगळून केली जाते आहे आणि दुसरीकडे शिक्षणातलं आरक्षण सुद्धा रद्द केलं गेलेलं आहे. काय सांगाल? ज्या पद्धतीने सरकारने महावितरण मधली भरती आणि त्या संदर्भामध्ये सरकारने जर अशा पद्धतीने निर्णय घेतला, मुळामध्ये SEBCच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जे काय करायचे, इतरांवरती अन्याय न होता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे संधी आहे ती संधी हिरावली जाऊ नये. मग सरकार लेवलवरती तज्ञ लोकांना बोलवा आणि महावितरणच्या भरतीमध्ये मराठा समाजाच्या जो SEBC मधनं मिळणारा जो टक्का आहे, जी संधी आहे, ती संधी आमची हिरावली जाऊ नये. अन्यथा महावितरणचा जसा सर्वसामान्य लोकांना बिलाचा शॉक लागलेला आहे तशा पद्धतीने सरकारला, मराठा समाजाला या सगळ्या प्रक्रियेचा शॉक बसेल. हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. सरकार हे मायबाप आहे. आम्ही त्यांच्याकडे सातत्याने शिक्षण आणि नोकरी
या 2 विषयासाठी रस्त्यावरती जगाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन झालेलं नाहीये. ते मराठा समाजाने केलेले आमच्या अनेक तरुणांच्या आत्मबलिदान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा वेळेस सरकारची ही प्राथमिक जबाबदारी आहे की सरकारने पुढे यावं, सरकारने तज्ञ लोकांना बोलवावं आणि कशा पद्धतीने आपल्याला मार्ग काढता येईल. न्यायालयीन प्रक्रिया न्यायालयामध्ये चालू आहे, परंतु सरकार स्वतःच्या अखत्यारीतीमध्ये महावितरणामध्ये सुद्धा जागा बाजूला ठेवून निर्णय घेऊ शकतात, तज्ञ लोकांची चर्चा करू शकतात, मंत्रिमंडळामध्ये चर्चा होऊ शकते आणि त्याच्यानंतर मग निर्णय घ्यावा. माझा मुद्दा हाच आहे. आणि तुम्ही जे दुसरं, म्हणताय की मराठा शिक्षणामध्ये समाजानं राज्य सरकारनं मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून भरती कराव्यात आणि ज्या वेळेला न्यायालयाचा निर्णय येईल त्या निर्णयाच्या अनुसरून सरकारनं भरती करावी. मग हाच प्रस्ताव विजय वडेट्टीवारांनी सुद्धा दिला होता. मग तेव्हा त्याला मराठा समाजानं विरोध का केला? नाही कशाला अहो, विषय असा आहे की त्या परिस्थितीमध्ये काय काय परिस्थिती आहे. एमपीएससीचा विषय होता. विजय वडेट्टीवारांच्या कार्यपद्धतीमध्ये कायम थोडीशी निष्क्रियता दिसत होती. त्यांनी तर स्वतः तेच सांगितलं की मी ओबीसी आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक दिली जाते. तर राज्यामधल्या कुठल्याही मंत्र्याकडनं जरी चुकीच्या पद्धतीने किंवा कुठला निर्णय घेतला तरी तो मंत्री म्हणून त्याकडे पाहिलं जातं. समाजाच्या हक्क आणि अधिकारासाठी भांडणं किंवा त्यासाठी आपली भूमिका मांडणं हा काही जातीयवादाचा विषय होऊ शकत नाहीये. त्यामुळे वडेट्टीवारांनी कुठली भूमिका दिली आणि कुठल्या पद्धतीने त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन नाहीये. कधीही क्लॅरिफिकेशन झालेलं नाही वडेट्टीवारांच्या भूमिकेचं. आणि त्यामुळे वडेट्टीवारांच्या भूमिकेचं समर्थन मराठा समाजानं केलंच नव्हतं आणि ते कधी केलं सुद्धा जाणार नव्हतं. मात्र त्यांनी जो एक मुद्दा दिला होता आणि ओबीसी समाजाच्या वतीनं सुद्धा ही मागणी वारंवार केली जात होती, मराठा समाजावरती अन्याय व्हावा अशी कुठल्याच समाजाची मागणी नाहीये. ते हेच म्हणत होते की मराठा समाजाला आरक्षणासाठी जितका जागा जितका टक्का मिळणार आहे तो प्रवर्ग बाजूला ठेवावा आणि बाकीच्या प्रवर्गातली भरती करावी. आणि आता महावितरण मधनं जी केली जाणार आहे भरती ती एसईबीसी प्रवर्ग वगळूनच केली जाणार आहे. कायद्याच्या कसोटीवरती टिकल असं तुम्ही आम्हाला लेखी द्या, राज्य सरकारने लेखी द्यावं. कारण समाजाच्या भावना तीव्र आहेत. समाजाने एवढा संघर्ष केलेला, आम्ही कोणावरती अन्याय होऊ नये ही पण आमची भूमिका आहे. इतर समाजाच्या घटकांवरती सुद्धा अन्याय होऊ नये ही आमची मराठा समाज. अगदी खरे. इतर समाजावरती अन्याय होऊ नये फक्त ही मराठा समाजाची समाजाची मागणी आहे. तुम्हाला फक्त एकच मिनिटामध्ये थांबवतो आहे. ओबीसी समाजाचे श्रावण डेवरे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रावणजी, राज्य सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं कशा पद्धतीनं स्वागत आपण करतात? कारण की ओबीसी नेत्यांकडनं वारंवार हेच सांगितलं जात होतं मराठा समाजावरती अन्याय होऊ नये अशी मागणी मराठा समाजाची सुद्धा आहे आणि ओबीसी समाजाची सुद्धा आहे. मात्र त्याबरोबर सरसकट बाकीच्या समाजांवरती अन्याय होऊ नये यासाठी एसईबीसी प्रवर्गाची नियुक्त्या त्या बाजूला कराव्यात आणि त्यानंतर बाकीच्या नियुक्त्यांना सुरुवात करावी. आता महावितरणमध्ये याच पद्धतीनं भरती केली जाणार आहे. नाही आम्ही महाराष्ट्र शासनाचं पहिल्याने आम्ही अभिनंदन करतो की तमाम ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी जे काही प्रयत्न केले आणि जे काही आंदोलन केलं त्या आंदोलनाला यश आलं. महाराष्ट्र शासनाने त्यांची विनंती मान्य केली आणि ही नोकरी भरती सुरू केली. त्याचप्रमाणे लवकरात लवकर एमपीएससीच्या परीक्षा पण एवढ्या 8 दिवसाच्या आत पुन्हा ते सुरू झाल्या पाहिजेत एमपीएससीच्या परीक्षा. आणि इतर जी नोकरी भरती थांबलेली आहे ती नोकरी भरती सुद्धा ताबडतोब सुरू झाली पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनाचं आम्ही सगळे ओबीसी मिळून आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसी संघटनांनी कुठेही आक्रमक असं आंदोलन न करता शांततेने महाराष्ट्र शासनाला जाऊन सांगितलं आणि महाराष्ट्र शासनाने ते मान्य केलं. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, कुठेही आगाऊपणा नाही आणि शांततेने आम्ही ओबीसीने जे काम केलं त्याला हे फार मोठ्या प्रमाणात हे यश आलेलं आहे. श्रावणराव, तुमची भूमिका अगदी कळलेली आहे. मी पुन्हा एकदा जातोय केदार सूर्यवंशी यांच्याकडे. केदारजी, श्रावण डेवरे काय बोलले तुम्ही ऐकलेलं आहे आणि आता राज्य सरकार जी भरती करतंय ती एसईबीसी प्रवर्ग वगळून करते आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे, ठीक आहे, पण कसं आहे याच्यामध्ये सुद्धा आमच्या जे मुलं आहेत मराठा समाजाचे त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. उद्या जाऊन जर यांनी पुन्हा भरती केली नाही तर याला जबाबदार कोण? यासाठी सरकारने या सगळ्या गोष्टी आम्हाला लेखी स्वरूपात द्याव्यात. त्यासाठी आम्ही सरकारकडे एक निवेदन देऊ. आणि दुसरी गोष्ट,
सरकारने जर भरती केलीच नाही तर अतिउत्तम होईल. जोपर्यंत आमचा न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, त्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सरकारने कुठलेही गव्हर्नमेंट वॅकन्सीज काढू नये. दोन्ही समाजाच्या वतीनं आपापल्या प्रतिक्रिया मांडल्या गेलेल्या आहेत. राज्य सरकारनं जी नवीन भरती सुरू केलेली आहे, त्याशिवाय शिक्षणातला जो मराठा समाजाचा टक्का होता तो सुद्धा रद्द केलेला आहे. त्यामुळे आता मराठा समाज आंदोलनाच्या तयारीत आहे. मी पुन्हा एकदा जातोय पुण्याला. माझा सहकारी ज्ञानेश्वर हिंगोलीकर माझ्यासोबत जोडला गेलेला आहे. ज्ञानेश्वर, दोन्ही समाजाच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. आतापर्यंत जो मराठा समाजाचं नेतृत्व जे शांत होतं, संयम होतं, मोर्चांमध्ये आक्रमकपणा दिसला, मात्र आक्रस्ताळपणा कुठे दिसला नाही, विध्वंसकपणा कुठे दिसला नाही. मराठा समाजानं वारंवार राज्य सरकारला इशारा दिला होता की आमच्या मागण्यांकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका, आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका. मात्र मराठा समाजाच्या या इशाऱ्याला राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतलं नाही. आणि आता जर मराठा समाज आक्रमक झाला, किंबहुना तशी भूमिका जर समाजाच्या नेतृत्वानं घेतली, तर आता पुढे काय? नक्कीच आता पुढे काय या प्रश्नाचं उत्तर मराठा समाजाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्यांनी असं सांगितलंय की आता जर ही भरती झाली, अर्थात त्यामध्ये एसएबीसीचा जो काही वर्ग आहे तो बाजूला ठेवला जाणार आहे. मात्र आणखी एक प्रश्न त्यानिमित्तानं पुढे येतो, मग होणार कधी? मग त्यातून जे पेच वाढत जातील ते पेच सोडवायचे कसे, ते कधी सोडवायचे, याला काही कालमर्यादा असली पाहिजे. ते लेखी आम्हाला लिहून द्या असं वारंवार सांगत होते, मात्र लेखी अद्यापर्यंत सरकारनं मराठा समाजाला लिहून दिलंच नाही. याही पुढे देतील का याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आता जसा शॉक वीज बिलांचा बसलाय, तसाच पुन्हा एकदा मराठा समाजाच्या माध्यमातून जी काय आता ही भरती होती आहे त्याला तो प्रवर्ग वगळला जातोय आणि ती सरळ सरळ भरती होणार आहे. यासाठी म्हणून तो शॉक दिला जाईल असं नुकतंच पासलकरांनी सांगितलं. तर इतकंच नाही तर आबासाहेब पाटील यांनी सांगितलं होतं की आता जर ही भरती झाली, आता जर शिक्षणामध्ये हे आंदोलन जे आपण पाहतोय जे आरक्षण आहे ते जर दिलं नाही तर आंदोलन आम्ही करू, तीव्र आंदोलन करू. सरकारनं त्यासाठी सावध झालं पाहिजे, अन्यथा याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटू शकतात अशी शक्यता आहे. कारण आपण दरवेळी पाहिलं, बरोबर आहे ज्ञानेश्वर, तू सांगतोस त्या पद्धतीनं मराठा समाजानं आपला संयम राखून ठेवला होता. मात्र आता या संयमाचा उद्रेक होतोय की काय? राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करणार, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उभा टाकलेला आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर, तू दिलेल्या या माहितीसाठी. आता पाहूयात पुढची एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी बातमी येते आहे पुण्यातनं. ऐकावं ते नवलच. पुण्यात अपहरण झालेलं बाळ सापडलेलं आहे. पुलाखाली झोपलेल्या 1 वर्षाच्या बाळाचं मंगळवारी अपहरण झालं होतं. आईजवळ झोपलेल्या बाळाला 2 महिलांनी अपहरण करून पळवून नेलेलं होतं. ही बातमी जय महाराष्ट्रानं लावून धरलेली होती. पोलिसांनी तपास सुरू केलेला होता आणि अखेरीस या दोन्ही महिला अपहरणकर्त्यांनी ज्या ठिकाणाहून बाळाचं अपहरण केलं होतं त्याच ठिकाणी त्यांनी बाळाला ठेवून पळ काढलेला आहे. बाळ मिळाल्यानंतर बाळाच्या नातेवाईकांनी, आई वडिलांनी आनंद व्यक्त केलेला आहे. पोलिसांनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकलाय. मात्र पोलिसांनी आपला तपास थांबवलेला नाहीये. या बाळाला कोणी पळवून नेलं होतं, 24 तास ते कुठे होतं, यानंतर बाळाला ज्यांनी आणून ठेवलं त्या व्यक्ती कोण होत्या, बाळाला आणून ठेवल्यानंतर त्या कोणत्या दिशेला गेल्या, या सगळ्याचा तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.